हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, दैनंदिन जीवनात आपण रास, राशी भविष्य यांच्यासारखे शब्द अगदी सहजरित्या ऐकतो. न्यूजपेपर आलं की त्यामध्ये राशी भविष्य असतं. मग आपण आपली रास बघून आपलं आजचा दिवस कसं जाणार ते बघत असतो, किंवा आजकाल मोबाईलवरती आपण सर्च करतो की आजचे राशी भविष्य. मग आपल्याला येतं की त्यामध्ये मग राशी दिलेल्या असतात. मग त्यानुसार आपली रास बघून आपण आजचा दिवस, किंवा कधी कधी साप्ताहिक राशी भविष्य दिलेलं असतं, कधी कधी मासिक राशी भविष्य दिलेलं असतं. मग आपण आपला महिना कसा जाणार, आठवडा कसा जाणार, दिवस कसा जाणार हे त्या राशी भविष्यावरून अंदाज लावत असतो. पण बऱ्याच जणांना मात्र आपली रास कोणती आहे हेच माहिती नसतं. तर तुम्हालाही तुमची रास माहिती आहे का? मला कमेंट कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशी भविष्य म्हणजे नेमकं काय, राशी काय असते, त्याचबरोबर एकूण राशी किती आहेत, आपली रास कशी ओळखायची नावावरून, याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तुमची रास माहिती असेल तर कोणती रास आहे ते कमेंटमध्ये कळवा, आणि रास माहिती नसेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, रास माहिती करून घ्या, आणि शेवटी आपली रास मला कमेंटद्वारे कळवा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सूर्य सर्वांनाच माहिती आहे. सूर्य ठराविक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये आपल्याला जाताना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असं म्हटलं जातं. या मार्गाचे प्रत्येक 30 अंशाचे असे बारीक भाग केलेले आहेत, आणि या प्रत्येक भागामध्ये 12 भागांमध्ये 2.25 नक्षत्र येतात. तर ही नक्षत्र मिळून जो तारकासमूह बनतात त्याला एक राशी असं म्हटलं जातं. असे एकूण 12 तारकासमूह आहेत या राशी. मग त्यापासून 12 राशी तयार झालेल्या आहेत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा या 12 राशी तयार झालेल्या आहेत. ज्यावेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी वसंत संपात बिंदू मेष राशीमध्ये होता, म्हणून मेष ही पहिली रास मानली जाते. मग ते पुढे मेषपासून ते मीनपर्यंत अशा या 12 राशी आहेत. तर मग आपल्या नावावरून राशी कशी ओळखायची ते आपण जाणून घेऊया. आपली रास ओळखण्यासाठी जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती तुमची मुख्य रास मानली जाते. आपली अचूक रास जाणून घेण्यासाठी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण वापरून कुंडली तयार केली जाते, आणि मग नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास ओळखता येते. आता रास ओळखण्याच्या मुख्य काही पद्धती आहेत. तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडून तुमची कुंडली बनवून घेऊ शकता, त्यावरून तुमची रास ओळखू शकतात. कुंडलीत चंद्राचे स्थान कोणत्या राशीत आहे, 1 ते 12 राशी आहेत. मग चंद्राचे स्थान कोणत्या राशीत आहे ते तुम्हाला जर कळलं कुंडलीमध्ये, तर मग ती तुमची रास असते. नावाचं पहिलं जे अक्षर आहे त्यानुसार देखील तुमची रास ठरत असते. आता मेष रास कोणाची आहे, तर ज्यांच्या नावाचं पहिलं अक्षर अ, ल, ई या अक्षरापासून सुरू होतं. म्हणजे आता सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव अर्चना असेल, किंवा मग अन्वित असेल, किंवा ईश्वरी असेल, अ, आ, ल, ला, ली, ली काही पण सुरुवात असेल तर त्यांची रास मेष असणार आहे. त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ रास. ज्यांचं नाव ब, व, उ या अक्षरांपासून सुरू होतं त्यांची रास वृषभ असते. मग ब मध्ये फक्त बच का, तर नाही, ब, बा, बी, बेबी नाव असेल, वैभव नाव असेल, उन्नती नाव असेल, या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या व्यक्तींची रास वृषभ असते. तिसरी रास मिथुन असणार आहे. क, छ आणि घ या 3 अक्षरांपासून सुरू होणाऱ्या व्यक्तींची रास मिथुन असते. पुढची रास कर्क. ज्या व्यक्तींची नावं ड, ह या अक्षरांपासून सुरू होते त्यांची रास कर्क असते. मग ह, हा, ही, हु, हू, हे, है, हम, हा अशी 12 कडीमध्ये ह जो येतो किंवा ड येतो त्यांची रास कर्क असते. सिंह रास. ज्यांचं नाव म किंवा ट अक्षरावरून सुरू होतं त्यांची रास सिंह असते. प,
ठ न या 3 अक्षरांपासून सुरू होणारे जे व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तींची नावं प ठ न या अक्षरांपासून सुरुवात होते त्या व्यक्तींची रास कन्या असते. त्यानंतर पुढची रास आहे तुळ रास. ज्यांचं नाव र त या अक्षरांपासून सुरू होते त्यांची रास तुळ असते. पुढची रास आहे वृश्चिक. ज्यांचं नाव न किंवा य या अक्षरांपासून सुरू होतं त्यांची रास वृश्चिक असते. पुढची रास आहे धनु. ज्यांचं नाव भ ध फ ढ या अक्षरांपासून सुरू होतं त्यांची रास धनु असते. त्यानंतर पुढची 10वी रास आहे मकर रास. ज्यांचं नाव ख किंवा ज अक्षरापासून सुरुवात होतं त्यांची रास मकर असते. त्यानंतर पुढची 11वी रास आहे कुंभ रास. ज्या व्यक्तींची नावं ग स श श म्हणजे शहामृगाचा षटकोनाचा या अक्षरांपासून ज्या व्यक्तींचं नाव सुरू होतं त्यांची रास कुंभ असते. पुढची शेवटची 12वी रास आहे मीन रास. ज्या व्यक्तींची नावं द च थ झ या अक्षरापासून सुरू होतं त्यांची रास मीन रास असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला नावावरून रास ठरवता येते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की रास कशी ओळखायची. जन्मनावावरून किंवा आपलं जे रेग्युलर वापरायचं नाव असेल त्याच्यावरून तुम्ही रास आता नक्कीच ओळखू शकाल. तर तुमची रास कोणती आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.